अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सध्या जे युद्ध चालू आहे, या युद्धामुळे संपूर्ण जगाचा बाजार उठलेला आहे. स्टॉक मार्केट कोलमडलेले आहेत, क्रूड ऑइलचे रेट वाढलेले आहेत. सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला इराणचा एक्सपोर्ट मात्र वाढत चाललेला आहे. म्हणजे जेव्हापासून हे युद्ध चालू झालंय तेव्हापासून मागच्या 13 दिवसात इराणची जगभरात जी तेलाची जी निर्यात होती ती वाढलेली आहे, असं डेटा सांगतो. मग हे कसं काय होतंय? तर हॉर्मुझची संपूर्ण जी काही सामुद्रधुनी आहे ती इराणच्या कंट्रोलमध्ये आहे आणि इराणचं तिथे खर्ग आयलँड नावाचं एक बेट आहे. या बेटावरून इराणची 90% जो व्यापार आहे, जो एक्सपोर्ट आहे, तो तिथून चालतो. त्या बेटावरून इराण हा सगळा व्यापार त्यांच्या एशियामध्ये असलेल्या इतर देशांच्या बरोबर करतोय. तिथं ते तेल पाठवलं जाते. त्यामुळे थोडक्यात काय, तर इराणचा जो व्यापार आहे तो वाढत चाललाय आणि तो वाढतोय ते सगळं एका बेटावरून होतंय. पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अमेरिका, इस्रायलनं मागच्या 12-13 दिवसांमध्ये इराणमधल्या अनेक शहरांवर हल्ले केले. तिथल्या अगदी शाळेवर देखील हल्ले झालेत. मिलिटरी बेसेस, ऑइल फॅसिलिटीज, रिफायनरीज काही सोडलं नाही. सगळ्या ठिकाणी हल्ले केले. आकाशात धुळीचे, धुराचे ढग साठलेले होते. हे सगळं होऊन देखील हे जे खर्ग आयलंड आहे, हे जे गल्फ ऑफ पर्शिया ज्याला म्हणतो, हे जे आखात आहे, या आखातामध्ये असलेलं हे जे खर्ग आयलंड आहे, याच्यावरती मात्र अजूनपर्यंत अमेरिकेनं किंवा इस्रायलनं देखील हल्ला केला नाही. आजपर्यंत कुठल्याही देशाची हिंमत झाली नाही की त्यांनी इराणचं हे बेट आहे ते उडवावं किंवा तिथं असलेल्या सगळ्या एक्सपोर्ट फॅसिलिटीज किंवा रिफायनिंग फॅसिलिटीज या सगळ्या उडवाव्यात. हे असं मग का होतंय? कुठलाच देश इराणला छेडण्यासाठी खर्ग आयलंडवर का हल्ला करत नाही? हे बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव, तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इराण देशाच्या पश्चिमेला जर बघितलं तर आखातामध्येच एक साधारण 35 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे इराणच्या बॉर्डर पासून 35 किलोमीटरवरती एक 8 किलोमीटर लांबी आणि 4 किलोमीटर रुंदी असणारं अगदी छोटंसं एक बेट आहे. याचं नाव आहे खर्ग आयलंड. या बेटावरती इराणची सगळी एक्सपोर्ट फॅसिलिटी इराणने 1950च्या दशकामध्ये बनवायला सुरुवात केली. 1970 सालापर्यंत इराणनं जगातली सर्वात मोठी एक्सपोर्ट फॅसिलिटी म्हणजे ऑइल एक्सपोर्ट फॅसिलिटी इथं बनवली. इराणमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या तेलाच्या खाणी आहेत, तेलाच्या विहिरी आहेत, तिथलं सगळं तेल समुद्राखालून पाईपलाईनमधून या एक्सपोर्ट फॅसिलिटीमध्ये येतं आणि तिथं आल्यानंतर मग ते वेगवेगळ्या टँकर्समध्ये, सुपर टँकर्समध्ये भरून मग ते वेगवेगळ्या देशांच्याकडे निर्यात केलं जातं. हे सगळं या एका ठिकाणावरून होतं आणि हे एक जर ठिकाण उद्ध्वस्त झालं तर इराणची संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते. कारण जर विचार करा, इराण जर 100 लिटर पेट्रोल निर्यात करत असेल तर त्यातलं 90% निर्यात ही एका ठिकाणावरून या 8x4 किलोमीटरच्या बेटावरून होते. पण तरी देखील याला कुणी हात लावत नाही. तर त्याला कुणीही हात न लावण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, जर या बेटाला काही धक्का झाला आणि इथली एक्सपोर्ट फॅसिलिटी बंद पडली तर संपूर्ण जगामधलं जे ऑइल मार्केट आहे ते कोलॅप्स होईल. आता जे तेलाचे दर 110-115च्या दरम्यान येऊन थांबलेले आहेत, 110-115 डॉलर्सच्या दरम्यान येऊन थांबलेले आहेत, ते अचानकपणे काही तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये अगदी $200 देखील पुढे जाऊ शकतील. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्यात इथून होते. त्यामुळं संपूर्ण जगाचं मार्केट तर उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यानंतर हे तेलाचं मार्केट देखील उद्ध्वस्त होऊ शकतं जर हे एक बेट उद्ध्वस्त केलं गेलं तर. त्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या बेटावरून घडते ती म्हणजे इथून जी एक्सपोर्ट केली जाते ती आशिया खंडातल्या काही देशांना केली जाते. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा देश आहे चीन. चीनला सगळ्यात जास्त निर्यात आता सध्या इराण करतोय आणि जर या बेटावर हल्ला झाला तर एक प्रकारे चीनला चिथावणी दिल्यासारखं होईल. जो ड्रॅगन मागच्या काही वर्षांपासून शांतपणे झोपलाय त्या ड्रॅगनला मुद्दामून उठवून चिथावणी देऊन उठवल्यासारखं होईल. म्हणून कुणीही या बेटावरती मुद्दाम हल्ला करत नाही. नाहीतर चीनला जी स्वस्तात मिळणारं पेट्रोल आहे, जे क्रूड ऑइल आहे, ते देखील बंद होईल आणि त्यामुळं चीन कदाचित या गोष्टींचा बदला घ्यायचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकतो आणि सध्या चीनला छेडायची कुणाचीही तयारी नाही. आणखी काही कारणं आहेत, ती म्हणजे हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे ही संपूर्ण समुद्रधुनीच बंद होऊ शकते. कारण इराणकडं सगळ्यात जास्त महत्त्वाची जर गोष्ट काय असेल तर ते खर्ग बंदर आहे. ते बंद झालं तर इराण पूर्णपणे समुद्रधुनी बंद करून टाकेल. त्यांना तिथं दुसरं काहीच करायचं नाही. त्यांच्या दृष्टीनं संपूर्ण समुद्रधुनीचा वापर आहे तोच संपून जातोय. आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इराण रिटालिएट करू शकतो आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या देशांच्या वरती. कारण इथं कसं आहे, सगळ्यांचीच घरं काचेची आहेत. असं नाही की फक्त इराणचं घर काचेचं आहे आणि बाकीच्या कुणाची नाही आहेत. सगळ्यांची घरं काचेची आहेत. जर इराणची ऑइल फॅसिलिटी, इराणचं एक्सपोर्ट बंदर, एखादं महत्त्वाचं पोर्ट जर उद्ध्वस्त केलं गेलं तर आजूबाजूच्या देशांची सगळी बंदरं, तिथं असलेल्या महत्त्वाच्या रिफायनिंग फॅसिलिटीज, ऑइल फॅसिलिटीज या सगळ्यावरती इराणनं नुसती एक झलक दाखवलेली आहे. पण त्यांनी पूर्णपणे मोठ्या
प्रमाणावरती हे हल्ले अजूनपर्यंत केले नाही, ते इराण करायला लागेल. आणि तसं जर झालं तर मध्य पूर्वेतून जे काही तेल निर्यात केलं जातं, या सगळ्या निर्यात करण्याच्या कपॅसिटीवरच परिणाम होईल, इतके हल्ले इराण करू शकतो. कारण सौदी अरेबिया किंवा ओमान किंवा कतार, कुवेत या देशांची मिलिटरी कपॅसिटी काहीच नाही. इराणशी तर तुलना करायची तर हे देश म्हणजे 100 जर इराणची कपॅसिटी असेल तर या देशांची 10 किंवा 15 असेल, इतके छोटे हे देश आहेत. इराणची एवढी कपॅसिटी आहे की जर त्यांनी ठरवलं तर आजूबाजूच्या सगळ्या देशांना ते नुकसान करू शकतात आणि परमनंट डॅमेज करू शकतात. त्यामुळे इराणच्या या बेटाला छेडायची हिंमत अमेरिका करत नाही, इस्रायल करत नाही. जर त्यांनी असा काही प्रकार केला तर त्याचा फटका फक्त अमेरिका इस्रायलला बसणार नाही, तर संपूर्ण जगाला बसेल, संपूर्ण मध्य पूर्वेला बसेल. आणि शेवटी एक गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे अमेरिकेला आणि इस्रायलला असं देखील वाटतं की कधी ना कधीतरी इराणमधली इस्लामिक रिजिम संपून जाईल. म्हणजे इस्लामिक रिजिम संपल्यानंतर तिथं एक जे लोकशाही सरकार येईल, जशी अमेरिकेची इच्छा आहे, हे लोकशाही सरकार तिथं आल्यानंतर त्यांच्याकडे स्वतःची इकॉनॉमी चालवण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे, त्यांच्याकडे खर्ग आयलंड असलं पाहिजे आणि तरच हे इराण हा देश व्यवस्थित चालू शकेल, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे नंतर बोलणी करायला, चर्चा करायला काहीतरी शिल्लक ठेवायला पाहिजे. सगळंच जर उद्ध्वस्त झालं तर इराण कधीच अमेरिकेच्या बाजूने येणार नाही किंवा अमेरिकेच्या मदतीला किंवा अमेरिकेची मदत घ्यायला सुद्धा तयार होणार नाही. ही तिथली वस्तुस्थिती आहे. म्हणून कुणीही या बेटाला टच करायचा प्रयत्न करत नाही. अजून तरी केला नाही. इथून पुढे देखील हे युद्ध जरी ताणलं तरी कोणी करणार नाही, असं या क्षेत्रातले जे जाणकार आहेत ते म्हणतात. या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.